नमस्कार मित्रांनो. आता आपण आलो आहे तुळजापूर येथे आणि तुळजापूरमध्ये मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देतो. हे बघा, एक सुंदर अशा रीतीने या तुळजापूरमध्ये हे ओट्यांचे स्टॉल, ओट्या, हळदी कुंकवाच्या राशी आहेत, खणा नारळाच्या ओट्या, हिरवं पातळ आईला, या महाराष्ट्राच्या कुलस्वामीला जेवढं नटवाल तेवढं ती अजून उठून दिसते अशी ही जगदंबा तुळजाभवानी माता. आणि तिच्या दर्शनासाठी आज आता मी ते आलो आहे. वेळ होता बराच, त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया. आता हे बघा, हे तुळजापूरचं मंदिराचं प्रवेशद्वार होतं. हे बघा, तुम्हाला बोललो ना, खणा नारळाच्या ओट्या. ह्या ओट्या इतक्या सुंदर अशा सजवलेल्या आहेत बघा ना. ते स्टॉल बघा ना, टेबल बघा. त्यानंतर आता इथे आम्ही आमच्या चपला आणि बॅगा ठेवतो आहे आणि तिथूनच ओटी आणि बाकी प्रसाद वगैरे घेऊ. असं म्हणजे ते बरं पडतं. इथे ओझं नाचवण्यापेक्षा 2-2 बॅगा हेवी होत्या आणि आतमध्ये आता माहिती नाही लाईन आहे नाही, त्याच्यामुळे म्हटलं इथे बॅगा ठेवून देऊयात. तर हे बघा, या अशा प्रकारच्या चोळे साड्या, म्हणजे लुगडे, पातळ म्हणतात त्यांना, खूप सुंदर असं. आणि हे बघा म्हणजे मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये आलो आहे गाभाऱ्यामध्ये. डायरेक्ट आम्हाला जास्त लाईन लागली नाही, थोडीशीच मोजकीच गर्दी होती दर्शनाची लाईन. अशा प्रकारचे खांब आहेत बघा, दगडाचे खांब आहेत. हे सिमेंटचे नाही आहेत, हे पूर्ण दगड आहे आणि दगडात कोरलेले हे बांधकाम आहे बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे खूप कमी लाईन होती आणि दर्शनसुद्धा छान झालं. आता आतमध्ये माहिती नाही मला काय घेता येईल, दाखवता येईल. हे बघा, हे कॉईन आहेत, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे. हे नवस बोलताना हे कॉईन चिटकवले जातात तिथे. जर कॉईन तिथे चिकटून राहिला तर समजायचं की झालं, तुमचं पूर्ण होणार नवस बोललेले. आणि जर पडला तर मग खात्री नाही देत आहेत. असं ते त्याच्या मागची एक लोक म्हणतात जुनी, अशा प्रकारचं. आणि बघा किती सुंदर असे खांब आहेत बघा. आत्ता ॲक्च्युली मित्रांनो, मी लपून छपून ही व्हिडिओ बनवते, कारण की आतमध्ये माहिती नाही, कोणी ओरडलं किंवा मोबाईल घेतला, जप्त केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी गपचूप हे व्हिडिओ बनवते. तुम्हाला जाणवत असेल, अलाउड नसेलच कदाचित, कारण की गेल्या वेळेस नव्हतं.